Hello students, welcome back to mathematics lecture. Today we have seen new chapter number 7 variation. आपण इथे दोन प्रकारचे व्हेरिएशन बघणार आहोत. एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन अँड सेकंड इज इनवर्स व्हेरिएशन. फर्स्ट वी सी डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशनसाठी एक एक्झाम्पल देते. समजा आपण इथे घेणार आहोत नंबर ऑफ पेन आणि इथे घेऊ आपण कॉस्ट. सपोज मी एक पेन घेतला आणि त्याची कॉस्ट आहे 2 रुपीज. जर मी 2 पेन घेतले तर मला किती रुपीज लागणार आहेत? 4. जर मी 3 पेन घेतले तर मला किती कॉस्ट लागणार आहे? 6. लाईक दॅट. सपोज मी जर 10 पेन्स खरेदी केलेत तर मला किती रुपीज लागणार आहेत? 20. मला काय समजून घ्यायचं आहे लक्षात घ्या. जर मी नंबर ऑफ पेन्सची म्हणजे पेनांची जर संख्या वाढवत गेली तर काय होणार आहे? कॉस्टसुद्धा वाढणार आहे. म्हणजे काय? जर एक बाजू जर वाढत असेल तर दुसरी बाजूसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन. हे फार इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगते, समजून घ्या. केव्हा डायरेक्ट व्हेरिएशन राहणार आहे? जेव्हा एक संख्या किंवा एक बाजू वाढत असेल तेव्हा दुसरीसुद्धा वाढेल, किंवा पहिली कमी झाली तर दुसरीसुद्धा कमी होते, तेव्हा आपण डायरेक्ट व्हेरिएशन वापरणार आहोत. आता व्हेरिएशन कशा पद्धतीने दाखवलं जाणार आहे? तर समजा नंबर ऑफ पेन्स आपले x आहेत आणि कॉस्ट आहे समजा आपली y. तर आपण म्हणताना कसं म्हणणार आहोत? x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. आता हा जो x आहे आणि हा y आहे, ह्या दोन संख्या आहेत. म्हणजे xची संख्या वाढली तर y वाढेल आणि yची संख्या वाढली तर x वाढेल. म्हणून ह्या दोघांमध्ये काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. हा जो मधला सिम्बॉल आहे याला आपण म्हणणार आहोत अल्फा. हा ग्रीक वर्ड आहे. अल्फा, बीटा, गॅमा असे भरपूर अल्फाबेटिक्स आहेत जे आपण मॅथ्स आणि सायन्समध्ये वापरत असतो. आता अल्फाला आपण इथे वाचताना कसं वाचणार आहोत बघा. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. म्हणजे अल्फा इथे काय मेन्शन करतोय? डायरेक्ट व्हेरिएशन. काय मेन्शन करतोय? डायरेक्ट व्हेरिएशन. या पद्धतीने आपण इथे काय करतोय? समजून घेतोय. मॅथमॅटिक्समध्ये 4च ऑपरेशन्स आहेत: ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन. आता जेव्हा आपण x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y म्हणतोय त्यावेळेस आपल्याकडे ह्या अल्फावरती कुठलंच ऑपरेशन करता येणार नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? तर आपण x इज इक्वल टू के वाय काय केलं आपण? हा जो होता अल्फा म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल तो काढून टाकला आणि त्याऐवजी आपण काय घेतला? के घेतला. म्हणजे इथे काय झाला? के काय झाला? के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपण केला काय म्हणणार आहोत? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणणार आहोत. आता 1 बाय 1 आपण काय करणार आहोत? व्हेरिएशन्सचे एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तुम्हाला टेबल दिलेले असतील आणि टेबलवरून तुम्हाला कुठल्या टाईपचं व्हेरिएशन हे ओळखावं लागणार आहे. त्यामुळे आता आपण इथे एक समजून घेणार आहोत की इथे आपल्याला कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. 7.1 मध्ये आपल्याला एक्झाम्पल 1 दिलेला आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. बघा, हा जो होता अल्फा याला आपण काय म्हटलेले? डायरेक्ट व्हेरिएशन. हा कसला सिम्बॉल आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे काय? तर गणितामध्ये आपण काय करतो? वर्ड्समध्ये पण डिफाईन करतो आणि साईनमध्ये पण डिफाईन करतो. मग हा जो सिम्बॉल आहे हा कशाचा आहे? डायरेक्ट व्हेरिएशनचा आहे. मग डायरेक्ट व्हेरिएशन शब्द किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल हा शब्द न वापरता आपण एक तर सिम्बॉलमध्ये लिहून दाखवणार आहोत किंवा वर्ड्समध्ये लिहून दाखवणार आहोत. कशा पद्धतीने? तर बघा, एक्झरसाइज 7.1 किंवा प्रॉब्लेम सेट जो आहे आपला 7.1 त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट जो आहे तर त्याच्यातला आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे? सर्कमफ्रन्सेस सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आर. बघा, सर्कमफ्रन्सेससाठी आपल्याला त्यांनी
सी आणि रेडियससाठी काय दिलेलं आहे, आर दिलेला आहे. आणि ह्या दोघांमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्कम्फरन्स सी हा कसा आहे, रेडियसच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने सिम्बॉलिक लिहून दाखवायचं आहे. सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आर. या पद्धतीने अतिशय सोपं आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. आपण काय करतोय, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करतो आहे. लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आणि रीडिंग करताना ह्या अल्फाला आपण काय म्हणणार आहोत, डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्टली प्रोपोर्शन. सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. याचा अर्थ असा होतो की सर्कम्फरन्सेस जर वाढला तर रेडियस वाढलेली असणार आहे, किंवा रेडियस वाढली तर सर्कम्फरन्सेससुद्धा वाढतो. म्हणजे एक बाजू वाढली तर दुसरी वाढते, किंवा पहिली कमी झाली तर दुसरी कमी होते. असं जे व्हेरिएशन असतं ते डायरेक्ट किंवा समचलन ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं हे व्हेरिएशन राहणार आहे. दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. पेट्रोलसाठी त्यांनी एल हा वर्ड यूज केलेला आहे. इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हलिंग बाय दॅट कार डी. डिस्टन्ससाठी डी हा वर्ड यूज केलेला आहे. आता बघा, साधी गोष्ट आहे. जर आपण 1 लिटर पेट्रोल टाकलं आणि समजा ती 40 किलोमीटर जात असेल, 2 लिटर पेट्रोल टाकलं तर ती 80 जाईल. 3 लिटर जर तुम्ही पेट्रोल जर जास्त टाकलं तर जास्त अंतर कापेल गाडी, आणि कमी पेट्रोल टाकलं तर कमी अंतर कापेल. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे, समचलन आहे. मग आता हे झालं तुमचं वर्डमध्ये. कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता हे सिम्बॉलमध्ये दाखवायचं आहे. म्हणजे आपण इथे काय टाकणार आहे, हा अल्फा हे साईन वापरणार आहोत. एल इज डायरेक्ट व्हेरिएशन टू डी, किंवा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, वाचन करणार आहोत. आता आपल्याला हे डायरेक्ट व्हेरिएशनसाठी 2-3 पॉईंट समजून घ्यायचे आहेत. आत्ताच आपण म्हटलं की डायरेक्ट व्हेरिएशनसाठी आपण काय वापरलेला आहे, अल्फा हा ग्रीक वर्ड यूज केलेला आहे. लिहितानाही आपण असंच लिहिणार आहोत. तर बघा, मी आता इथे लिहिताना लिहिणार आहे, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. देअरफॉर एक्स इज इक्वल टू के वाय. केला मी काय म्हटलेलं आहे, के काय आहे, के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आपण काय करणार आहोत, के इज इक्वल टू एक्स वाय. ही काय झाली, केची किंमत झाली. काय झालेली ही, केची किंमत. के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. एक्सची किंमत दिलेली असेल, वायची किंमत दिलेली असेल, ती जर आपण टाकली तर ते काय होणार आहे, आपल्याला केची किंमत मिळणार आहे. या पद्धतीने तसंच एक्स इज इक्वल टू के वाय हे आपल्याला मिळणार आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. याला आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये आपल्याला दिलेले नंबर ऑफ ॲपल्स एक्स. बघा, नंबर ऑफ ॲपल्स एक्स आणि कॉस्ट दिलेली त्यांची ॲपलची, कॉस्टला म्हटलेलं आहे वाय. आता बघा, एक ॲपल कितीचं आहे, 8 रुपीजचं. 4 ॲपलचे कितीचे होतील, 32चे होतील. पुढे आपल्याला त्यांनी विचारलेले की किती ॲपल 56 रुपीजचे मिळतील. त्याच्यानंतर 12 ॲपल आहेत, त्यांची प्राईस काढा म्हटलेलं आहे. आणि पुढे किती ॲपल आपल्याला 160 रुपीजमध्ये मिळतील. बघा, फार मजेशीर आहे. आता रीड करताना आपण काळजीपूर्वक रीड करायचं आणि आपणच समजून घेणार आहोत की हे कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. बघा, जर एक ॲपल, नंबर ऑफ ॲपल किती, एक आहे. एक ॲपल 8 रुपयाला मिळतं. म्हणजे 2 ॲपल 16ला मिळतील, 3 24ला मिळतील, 4 ॲपल 32ला, 8 चौक 32. म्हणजे हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. हे आपल्याला इथे सगळ्यात मेन की आयडेंटिफाय करून घ्यायचं आहे आणि करता यायला पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला बाहेर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये वगैरे डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल विचारले जातात. टेबल देऊन याच्यातलं व्हेरिएशन कोणतं आहे विचारलं जातं. तर हे आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. जर वरचाही आकडा वाढत असेल आणि खालचाही आकडा वाढत असेल तर समजायचं पहिला नंबर वाढतोय म्हणून दुसराही वाढतोय, म्हणजे यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे.
आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कुठे करायचं आहे, तर कॉस्ट ऑफ ॲपल अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. कॉस्ट काय आहे, वाय कुणाच्या समप्रमाणात बदलतो आहे, नंबर ऑफ ॲपल्सच्या. म्हणजे आपल्याला देताना काय दिलेलं आहे, वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स दिलेला आहे. देअरफॉर आता आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनलसाठी आपण काय करणार आहोत, के कॉन्स्टंट घेणार आहोत. मग लिहावं लागणार आहे के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे, के मेन्शन करावं लागणार आहे. देअरफॉर के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. आता बघा आपल्याला केची किंमत काढून घ्यायची. मग आपण काळजीपूर्वक टेबलकडे बघूयात. एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला आणि वायची व्हॅल्यू किती दिलेली आपण पुट करून घेऊयात. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली 8 आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 1. देअरफॉर के इज इक्वल टू 8. आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू किती मिळालेली आहे 8. के इज इक्वल टू 8. देअरफॉर वाय इज इक्वल टू के एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू 8x. हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. अतिशय सोपं आहे. तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक जर वाचलं तर तुमच्या लक्षात येणार आहे कशा पद्धतीने सोडवायचं. काय दिलेलं आहे आपल्याला, ॲपलची संख्या आणि कॉस्ट दिलेली आहे आणि कॉस्ट ही संख्येच्या समप्रमाणात बदलते. कॉस्ट ऑफ ॲपल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स नंबर. देअरफॉर वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू के एक्स. डायरेक्टली व्हेरिएशनचं सिम्बॉल काढून टाकला म्हणून आपण के घेतला. मग व्हॉट इज के, के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, जो की आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन केला. नाव के इज इक्वल टू वाय बाय एक्स. नाव पुट द व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू 8 दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, मीन्स के इज इक्वल टू 8. आता आपल्याकडे हे इक्वेशन मिळालेलं आहे वाय इज इक्वल टू के एक्स. मग वाय इज इक्वल टू केची व्हॅल्यू आपण पुट केली 8 इंटू एक्स. आता एकदा आपल्याला का केची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला पुढचं काय करता येणार आहे, स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हॅल्यू काढता येणार आहे. आता सेम मी 1 आणि 8 घेतली, वायची व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यू काय घेतली, पहिला कॉलम घेतला 1 आणि 8, तर केची व्हॅल्यू 8 आली. जर तुम्ही दुसरा घेतला तर 32/4 घ्या, 4 8 जा 32, फिक्स 30 किंमत निघेल. म्हणजे काय, तर के काय आहे, कॉन्स्टंट आहे. तुम्ही टेबलमध्ये दिलेली कुठलीही व्हॅल्यू वापरा, आपल्याला काय मिळणार आहे, केची व्हॅल्यू 30 मिळणार आहे. आता आपल्याला बघा पहिला सोडून घ्यायचा आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 56. आपल्याकडे इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे आपलं, y इज इक्वल टू 8x. पुट द व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू किती आहे 56 इज इक्वल टू 8 इंटू एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 56 अपॉन 8. 8 7 जा 56. किती येईल, एक्सची व्हॅल्यू 7 येईल. या पद्धतीने 8 काय झालेला आहे, 7 काय झालेला आहे, नंबर ऑफ ॲपल्स. 7 ॲपलची प्राईस किती येणार आहे 56 येणार आहे. दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स 12 देऊन टाकलेला आहे आणि वायची व्हॅल्यू विचारलेली आहे. थोडक्यात काय, तर 12 जर आपण ॲपल घेतले तर किती रुपये द्यावे लागतील. आता आपल्याकडे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे, वाय इज इक्वल टू 8x आधीच आपण काढून घेतलेला आहे. देअरफॉर वाय इज इक्वल टू 8 इंटू एक्सची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत 12. देअरफॉर वाय इज इक्वल टू 12 8 जा 96. हे काय होणार आहे आपलं दुसरं येणार आहे. पहिलं आहे आपलं एक्स इज इक्वल टू 7, दुसरं आहे वाय इज इक्वल टू 96. तिसरं आपल्याला विचारलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली बघा 12 आणि वायची व्हॅल्यू किती येईल. थोडक्यात काय, तर 12 ॲपल किती रुपयात पडतील. सेम आपल्याकडे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू 8x. वायची किंमत माहीत नाही, 8ची किंमत 8 ॲज इट इज आणि एक्सची किंमत दिलेली आहे 12. वाय इज इक्वल टू 12 8 जा 96. अच्छा, हे डबल झालं, हरकत नाही, समजून घ्या. काय येणार आहे 12 8 जा 96. आता आपण काय करणार आहेत बघा, पहिली व्हॅल्यू आपण काढली होती, किती आलेली आहे 7 ॲपल आलेले आहेत, किती रुपीजचे 56 रुपीजचे. 12 ॲपल कितीचे आलेले आहेत 96 रुपीजचे. थर्ड एक्झाम्पल बघा आपल्याला काय विचारलेलं आहे,
थर्डमध्ये आपल्याला दिलेला आहे मध्ये आपल्याला दिलेला आहे की एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली आणि वायची व्हॅल्यू दिलेली 160 रुपीज. म्हणजे नंबर ऑफ ॲपल्स, किती ॲपल येतील 160 रुपीजमध्ये. आपल्याकडे इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन y इज इक्वल टू 8x. पुट द व्हॅल्यू y इज 160, x इज इक्वल टू 8 इंटू एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. देअरफॉर x इज इक्वल टू 160 अपॉन 8. 8 1 जा 8, 8 2 जा 16 अँड 0 इज ॲज इट इज. देअरफॉर x इज इक्वल टू 20. किती आली एक्सची व्हॅल्यू? 20 आलेली आहे. इथे आपण किती टाकणार आहोत? 20. बघा टेबलकडे काळजीपूर्वक बघा. 1 ॲपल 8 रुपीजचं, 4 ॲपल 32 रुपीजचे, 7 ॲपल 56 रुपीजचे, 12 ॲपल 96 रुपीजचे आणि 20 ॲपल 160 रुपीजचे. म्हणजे काय तर पहिली संख्या किंवा वरची संख्या वाढत गेली तर खालची संख्या वाढत जाते, किंवा खालची संख्या जर आपण कमी कमी करत गेलो तर वरची संख्यासुद्धा काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. तर जर ही संख्या वाढली तर ही पण वाढेल, किंवा ही संख्या जर कमी झाली तर ही संख्यासुद्धा कमी होणार आहे. याला आपण म्हणणार आहोत डायरेक्ट व्हेरिएशन, मीन्स समचलन. 2 प्रकारचे आपण व्हेरिएशन्स बघणार आहोत, डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. आता आपल्याला हा होता आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला बघा विचारलेला आहे इफ m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. बघा अतिशय सोपा आहे. अल्फाला मी काय वाचते? डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा जो अल्फा आहे ग्रीक वर्ड आहे, ग्रीक अल्फाबेट आहे. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे जर mची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 154 अँड nची व्हॅल्यू किती दिलेली आहे? n इज इक्वल टू 7. नाऊ फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. आपल्याला mची व्हॅल्यू काढायची आहे केव्हा? जर n इज इक्वल टू 14 असेल तर. सुरुवातीला आपल्याला दोघं किमती दिल्या जातील कारण आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढायचा असतो, ओके. आणि नंतर m आणि n पैकी एक व्हॅल्यू दिली जाईल, आपण दुसरी सहज काढू शकतो. बघा आपल्याला देताना त्यांनी काय दिलेलं आहे? m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. म्हणजे हे काय? समचलन आहे, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. देअरफॉर m इज इक्वल टू kn. आपलं हे काय? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. याला आपण काय म्हणणार आहोत? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणणार आहोत. आता आपल्याला काय दिलेले आहेत? व्हॅल्यू दिलेल्या आहेत. mची व्हॅल्यू दिली 154, k आपल्याला काढायचं आहे आणि n किती दिलेला आहे? 7. देअरफॉर k इज इक्वल टू 154 अपॉन 7. 7ने 154ला भागून घेऊयात. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 1 इज रिमाइंडर. अगेन 7 2 जा 14. देअरफॉर k इज इक्वल टू 22. केची व्हॅल्यू किती आलेली आहे? 22 आलेली आहे. के काय? आपला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आपण आता काय करू? ही व्हॅल्यू इथे टाकून घेऊ. m इज इक्वल टू kn. हा काय? आपला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. देअरफॉर m इज इक्वल टू केची व्हॅल्यू किती आहे? 22 इंटू n. हे आपलं झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की mची व्हॅल्यू काढा. mची व्हॅल्यू काढायची आहे केव्हा? n इज इक्वल टू 14. देअरफॉर m इज इक्वल टू 22 इंटू n. 22 इंटू 14. आता 14 2 जा 28, कॅरी ऑन टू 14 2 जा 28 प्लस 2 30. बघा m किती आला? 308 आला. या पद्धतीने आपल्याला काय काढायचं आहे? व्हेरिएशन समजून घ्यायचं आहे, काढता यायला पाहिजे. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. m आणि n वरून आपण काय काढली? इक्वेशन मांडून घेतलं. केची व्हॅल्यू काढून घेतली. किती आली? 22. 22 नंतर मग m किंवा nची व्हॅल्यू काढायला सांगतील ती आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये टाकूया आणि काढून घेऊया. क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर n इज व्हॅरीज डायरेक्टली ॲज m. बघा कोण कोणाला व्हॅरीज दिलेले हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4मध्ये n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m दिलेला आहे. देअरफॉर n इज इक्वल टू km. k काय राहणार आहे? k इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपल्याला हे लिहिणं गरजेचं आहे. देअरफॉर k इज इक्वल टू n अपॉन m. आता व्हॅल्यू टाकून घेऊयात. k इज इक्वल टू
आता हा जो टेबल आहे क्वेश्चन नंबर 4चा, कुठली पण व्हॅल्यू घेऊया आपण. समजा आपण n आपल्याला दिलेला आहे त्यांनी 12 आणि m दिलेला आहे 3. देअरफॉर k इज इक्वल टू 3 1 जा 3 3 4 जा 12. k ची व्हॅल्यू किती आलेली आपली 4 आलेली. मग याच्यावरून आपलं इक्वेशन तयार होणार आहे n इज इक्वल टू km. देअरफॉर n इज इक्वल टू 4m. हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं की पुढे आपल्याला ज्या किमती विचारलेल्या आहेत त्या आपल्याला 1 बाय 1 सॉल्व करता येणार आहे. आता पहिली किंमत दिलेली ती आपण काढून घेऊयात. पहिल्याला आपल्याला m दिलेला आहे 6.5 आणि n विचारलेला आहे. मग आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहून घेऊयात. n इज इक्वल टू 4m. n किती आहे काढायचं आहे 4 × 6.5. मग आता 6.5 गुणिला 4 करून घेऊयात. किती येईल 26. हा 0 येईल 1 नंतर डिनॉमिनेटर म्हणजे nची व्हॅल्यू किती येणार आहे 26 येणार आहे. या पद्धतीने 26 ही झाली आपली पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढता येणार आहे. दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपण दुसरी व्हॅल्यू काढताना परत काय करून घेऊयात इक्वेशन लिहून घेऊयात. इक्वेशन आहे आपलं n इज इक्वल टू 4m. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला m काढायचा आहे आणि nची व्हॅल्यू किती दिलेली आहे 28. नाव n इज इक्वल टू 4m व्हॅल्यू टाकून घेऊयात. 28 इज इक्वल टू 4 × m. देअरफॉर m इज इक्वल टू 28 बाय 4. देअरफॉर m इज इक्वल टू 4 7 जा 12. या पद्धतीने अतिशय सोपं आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करता करता आपल्याला समजणार आहे. mची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 1.25 आणि nची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. इक्वेशन लिहून घेऊयात. n इज इक्वल टू 4m. देअरफॉर n माहीत नाही काढायचं आहे 4. mची व्हॅल्यू येणार आहे 1.25. यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 500. 2 नंतर डेसिमल. देअरफॉर nची व्हॅल्यू किती येणार आहे 5 येणार आहे. किती येणार आहे 5. या पद्धतीने जर आपण टेबल जर काळजीपूर्वक बघितला तर आपण काय केलेलं आहे हा टेबल सोडवला. आपली पहिली किती व्हॅल्यू बघा 6.5ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे 26. 28ची व्हॅल्यू किती काढली आपण इथे काढली आहे 28ची व्हॅल्यू 7 आणि 1.25ची व्हॅल्यू किती आलेली आपली 5. म्हणजे काय तर तुमच्या लक्षात येईल की वरचा नंबर जसा जसा वाढत जाईल तसा खालचाही नंबर वाढत जाईल किंवा वरचा कमी झाला तर खालचा सुद्धा कमी होतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे हे आपल्याला कळतं. क्वेश्चन नंबर 5 मी परत तुम्हाला सांगते समजून घ्या 1 बाय 1. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेला आहे y व्हॅरीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ x. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी y व्हॅरीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ x. देअरफॉर y इज इक्वल टू k अंडर रूट x. k काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि हे आपल्याला परत काय मिळतं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं. समजून घ्या स्टेप बाय स्टेप. देअरफॉर आता आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 16 आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे 24. याच्यावरून आपण काय करूयात केची व्हॅल्यू काढून घेऊयात. के इज इक्वल टू वाय अपॉन रूट एक्स येईल. वायची व्हॅल्यू 24 अपॉन रूट एक्स मीन्स 16. देअरफॉर 24 रूट 16 मीन्स 4. 4 1 जा 4 4 6 जा 24. किती व्हॅल्यू आली केची 6. आपण काय केलं केची व्हॅल्यू काढून घेतली 6 आली. आता आपलं व्हेरिएशन काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन के अंडर रूट एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू 6 अंडर रूट एक्स. हे आपल्याला काय मिळालेलं आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे. आता आपल्याला पुढे कोणत्या किमती दिलेल्या आहेत ह्या आपण वाचूया आणि ठरवूया. बघा आपल्याला एक्स इज इक्वल टू 16 दिलेला आहे. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. अच्छा आपल्याला इथपर्यंतच हे गणित काढायचं होतं. आपल्याला काय विचारलेलं आहे कॉन्स्टंट व्हेरिएशन विचारलेलं आहे. तर कॉन्स्टंट व्हेरिएशन काय आलेलं आपला के काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आली ती व्हॅल्यू 6 आलेली. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन सांगितलं तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आलं वाय इज इक्वल टू 6 अंडर रूट एक्स. हे काय आलं इक्वेशन ऑफ
व्हेरिएशन. ह्या 2 गोष्टी काय केलेल्या आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये काढायला सांगितलेल्या होत्या. एक होता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि दुसरा होता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. अतिशय सोपं गणित आहे. परत एकदा सांगते, y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ x. देअरफॉर y इज इक्वल टू kx. k इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एक्सची व्हॅल्यू 16 आहे, वायची व्हॅल्यू 24 आहे. आपल्याला काढायला सांगितलेलं आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या पद्धतीने आपण काढला व्हॅल्यू पुटअप करून. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे y इज इक्वल टू k अंडर रूट x. केची व्हॅल्यू पुट करा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं. अशा पद्धतीने आपण काय करतोय, डायरेक्ट व्हेरिएशन समजून घेतो आहोत. आता इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, तो तुम्ही घरी ट्राय करा आणि याचं उत्तर मला सोडवून पाठवा. इथे टोटल रिन्युमेशन आणि नंबर ऑफ लेबल्स दिलेले आहेत. आता तुम्ही रेन्युमेशन x आणि लेबर y मानू शकतात आणि यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे. रिन्युमेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल नंबर ऑफ एम्प्लॉईज दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही काय काढणार आहे, कॉन्स्टंट केची व्हॅल्यू काढून घ्या आणि नंतर 17 लेबर्सला किती रिन्युमेरेशन द्यावं लागणार आहे हे इथे तुम्हाला काढायचं आहे. हे होतं आपलं डायरेक्ट व्हेरिएशन. पुढच्या पिरियडला आपण बघूया इन्व्हर्स व्हेरिएशन. भेटूया पुढच्या पिरियडला.